वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. नमस्कार भक्तांनो, बघा उद्या 27 ऑगस्ट 2025 वार बुधवार. आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की उद्या भाद्रपद महिन्यातील चतुर्थी तिथी आहे. आपल्यापैकी असंख्य भक्तांच्या घरी उद्या गणपती बाप्पांचे आगमन होणार आहे. प्रत्येक वर्षी भाद्रपद चतुर्थीला आपण गणेश चतुर्थी असे म्हणतो आणि हा दिवस संपूर्ण देशभर मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. हा दिवस संपूर्णपणे गणपती बाप्पांची सेवा करण्यासाठी, बाप्पांना प्रसन्न करण्यासाठी, आपल्या मनात असणारी कितीही कठीण इच्छा असेल तिची पूर्तता करण्यासाठी बघा हा दिवस अत्यंत प्रभावी मानला जातो. आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला उद्या असणाऱ्या गणेश चतुर्थीचा असा एक उपाय सांगणार आहे, ज्या उपायाने तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होतील, कामातील अडथळे दूर जातील, घरावर येणारं संकट असेल तर ते टळून जाईल, सतत तुम्हाला कोणाचे दोष लागत असतील, काही तुमच्या कामात विघ्न येत असतील तर तुमच्या सगळ्या समस्या सुटत जातील. बघा गणपती बाप्पांना आपण विघ्नहर्ता म्हणतो कारण ते विघ्न दूर करतात. गणपती बाप्पांना आपण दुःखहर्ता म्हणतो कारण ते दुःख दूर करतात. याच गणपती बाप्पांना आपण सुखकर्ता म्हणतो कारण ते भक्तांच्या आयुष्यात सुख आणतात. तसेच गणपती बाप्पांना आपण इच्छापूर्तीचे दैवत किंवा नवसाचे बाप्पा असेही म्हणतो. त्यांच्याकडे काही मागितलं आणि ते मिळालं नाही असं कधीच होत नाही. जे आपण मागतो ते मिळतं, फक्त श्रद्धा आणि मनापासून विश्वास हवा. आपली अशी एखादी इच्छा असेल जी वर्षानुवर्षांपासून अपूर्ण असेल, ती इच्छा पूर्ण करण्यासाठी मी तुम्हाला उपाय सांगणार आहे. आणि घरात धन, धान्य, पैसा यांमध्ये वृद्धी करण्यासाठी मी तुम्हाला दुसरा उपाय सांगणार आहे. सगळ्यात पहिला उपाय इच्छापूर्तीचा आहे. उद्या गणपती बाप्पांची स्थापना झाल्यावर तुमच्या घरामध्ये बाप्पांचे आगमन होणार आहे. तुम्ही तिथे हा उपाय करू शकता. नाही तर आपल्यापैकी प्रत्येकाच्या घरामध्ये गणपती बाप्पांची छोटी मूर्ती असते, तुम्ही त्या मूर्तीसमोर हा उपाय केला तरीही चालेल. कुठेतरी मंडळाचा गणपती आहे, गावकीचा गणपती आहे, तुमच्या एखाद्या भागातला प्रभागातला गणपती आहे, तुमच्या तालुक्याचा गणपती आहे, तुम्ही तिथे सुद्धा हा उपाय करू शकता. जिथे गणपती बाप्पांची मूर्ती असेल तिथे हा उपाय तुम्हाला करता येणार आहे. यासाठी काय करायचं, तुम्हाला दुर्वा घ्यायची आहे. 3 यांची एक दुर्वा, 3 यांची दुसरी दुर्वा, अशा 21 दुर्वा, 3 काड्यांच्या 21 दुर्वा घ्यायच्या. 21च्या 21 दुर्वा लाल रंगाच्या धाग्यामध्ये छान बांधायच्या. आता ह्या दुर्वा ज्या घेतलेल्या आहेत त्या सगळ्यात पहिले तुपात भिजवायच्या. समजा आपण अशा दुर्वा घेतलेल्या आहेत तर दुर्वाचा जो देठाकडचा भाग आहे, पानांकडचा नाही, देठाकडचा जिथे तुम्ही बांधलेला आहे तिकडचा जो छोटासा भाग आहे, हा भाग तुम्हाला तुपात बुडवायचा आहे. तुपात बुडवल्यानंतर हा भाग तुम्हाला हळदी आणि कुंकवात बुडवायचा आहे, म्हणजे त्याला हळदी कुंकू तुम्हाला लावायचं आहे. आणि त्याच्यानंतर ही 21 दुर्व्यांची जी जोडी आहे ती उजव्या हातात घेऊन गणपती बाप्पांना आपली इच्छा सांगायची आहे. जी काही इच्छा असेल ती बाप्पांना सांगायची आहे. समजा तुमच्यावरती खूप संकट येत असतील, सतत काही अपघात घडत असतील किंवा सतत काहीतरी अडथळे येत असतील तर तुम्ही संकटमोचन स्तोत्र म्हणू शकता. इच्छापूर्तीसाठी हा उपाय करत आहात, फक्त इच्छा आहे, इच्छाच पूर्ण झाली पाहिजे. तर अशा वेळेस तुम्हाला गणपती बाप्पांचं अथर्वशीर्ष म्हणायचं आहे. गणपती अथर्वशीर्ष दोनही सेवा येत नसेल, ओम गण गणपते नमो नमः या मंत्राचा 108 वेळा जप करा. ओम गण गणपते नमो नमः, 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 ओम गण गणपते नमो नमः या मंत्राचा 108 वेळा जप करा. आणि त्याच्यानंतर ह्या दुर्वा गणपती बाप्पांच्या समोर अर्पण करा. जेवढ्या दिवस तुमच्या घरामध्ये गणपती बाप्पा आहेत, तुमच्याकडे 1.5 दिवस आहेत, तुमच्याकडे 2.5 दिवस आहेत, तुमच्याकडे जेवढे दिवस तुम्हाला शक्य असेल तेवढे दिवस गणपती बाप्पांच्या समोर ह्या दुर्वा अर्पण करा. मी तरी सांगेल की अनंत चतुर्दशीपर्यंत, बघा अनंत चतुर्दशीपर्यंत म्हणजे उद्यापासून सलग 10 दिवस जर अशा 21 दुर्वा तुम्ही तुपात आणि हळदी कुंकवात मिक्स करून इच्छा व्यक्त करून तंत्र मंत्र म्हणून जर गणपती बाप्पांना तुम्ही अर्पण केल्या तर 10 दिवस खूप झाले, 4 ते 5 दिवसात अनुभव येईल. कितीही कठीण असणारी इच्छा पूर्ण होईल, कामातील अडथळे दूर होतील, संकट निघून जातील आणि तुम्हाला जे तुमच्या आयुष्यात हवं आहे ते प्राप्त होईल. आता दुसरा उपाय तुम्हाला सांगत आहे, तो आहे धनप्राप्तीसाठी. प्रत्येकाला वाटतं की माझ्याकडे पैसा असावा, माझ्याकडे धन असावं. धन देणारे दैवत आपले गणपती बाप्पा, जे आपल्याला सगळं काही देतात. त्यांच्या कृपेने आपल्याकडे ऐश्वर्य येतं, त्यांच्या कृपेने आपल्याकडे धन सगळं काही येतं.
आता हेच धन अखंड टिकवण्यासाठी आणि हे धन नेहमीच वाढतं ठेवण्यासाठी आपल्याला ज्या दिवशी गणपती बाप्पांची स्थापना तुमच्याकडे होईल हा उपाय त्यांनाच करता येणार आहे ज्यांच्याकडे गणपती बाप्पा येतात. काय करायचं? गणपती बाप्पांची स्थापना झाली, सगळं काही झालं की त्याच्यानंतर बाप्पांचा जो पाट आहे, गणपती बाप्पांना आपण पाटावरच बसवतो, छोटा मोठा कुठलाही असेल पण पाटावर बसवतो. आता हा जो पाट आहे त्या पाटाच्या खाली तुम्हाला 2 विड्याची पानं ठेवायची. सगळ्यात अगोदर गणपती बाप्पांच्या समोर 2 विड्याची पानं ठेवायची, ज्याला खाऊची पानं म्हणतो, कोणी नागवेलीची म्हणतं, कोणी विड्याची म्हणतं. तर ही 2 पानं तुम्हाला गणपती बाप्पांच्या समोर ठेवायची आहेत. त्यावरती एक स्वच्छ धुवून पुसून घेतलेली सुपारी ठेवायची आहे, एक हळकुंड ठेवायचा आहे. या सुपारीवर हळकुंडावरती थोड्या अक्षता घालायच्या आहेत, हळदी कुंकू घालायचं आहे आणि त्याच्यानंतर या सुपारीत आपली इच्छा व्यक्त करून धन प्राप्त होण्यासाठी गणपती बाप्पांना आराधना करायची आहे. बाप्पांना सांगायचे की माझ्याकडे पैसा येऊ द्या, माझ्या पैशांच्या समस्या दूर होऊ द्या, असं गणपती बाप्पांना सांगितल्यानंतर बाप्पांचं थोडं स्मरण करायचं आहे आणि हे विड्याचं पान, त्याच्यावर ठेवलेली सुपारी आणि बाकीच्या गोष्टी हे त्या पाटाखाली गुपचूप ठेवायच्या आहेत. ज्या पाटावरती बाप्पांना ठेवलेलं आहे त्या पाटाखाली गुपचूप ठेवायच्या आहेत. जेवढे दिवस गणपती बाप्पा आहेत, 1.5 दिवस असतील, 2.5 दिवस, 5 दिवस, 7 दिवस, 11 दिवस, जेवढे दिवस गणपती बाप्पा तुमच्याकडे आहेत तेवढे दिवस लक्षात ठेवा तुम्हाला ही सुपारी आणि ते पान काढायचं नाही, तसंच ठेवायचं आहे. ज्या दिवशी गणपती बाप्पांचं विसर्जन होणार त्या दिवशी तुम्ही ही सुपारी आणि त्याच्यासोबत घातलेली जी पानं आहेत ती काढू शकता. ही सुपारी आणि ती जी काही पानं आहेत, पानं जी आहेत ती तुम्ही निर्माल्यात टाका, मात्र सुपारी आणि त्याच्यासोबत घेतलेलं हळकुंड या 2ही गोष्टी तुमच्या पैशांच्या ठिकाणी ठेवा. जिथे धान्य ठेवताय, जिथे धन ठेवताय, जिथे पैसा ठेवताय, सोनं ठेवताय, अशा ठिकाणी या 2ही गोष्टी ठेवा. तुमच्याकडे खूप पैसा येत जाईल, धनाचा प्रत्येक मार्ग खुला होत जाईल, पैसा संपत्ती कधी कमी पडणार नाही, कधी आर्थिक चणचण तुम्हाला भासणार नाही. खूप साधा, खूप सोपा उपाय आहे. उद्या नक्की करा आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा.